वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग. आणि आम्ही आलो आहे गणपतीपुळेला. अजून पोचलेलो नाही आहे. आम्ही रात्री 1 वाजता 1:15 वगैरे घरून निघालो. आणि त्याच्यानंतर तुम्ही याआधीचे शूट मी जी क्लिप लावली आहे ते आम्ही एका पेट्रोल पंपाच्या इथे झोपलो होतो. महाडच्या थोडंसं पुढे आल्यानंतर हायवेला, मुंबई हायवेला, हा मुंबई हायवे आहे आणि अजून पण आम्ही तिथेच आहे. सो आत्ता जस्ट निघालो आहे आणि थोडंसं फ्रेश झालो आणि आता हे गेले चहा घ्यायला. इकडे बघा माझ्या बॅक साईडला हे चहा, आणि पिल्लू तर अजून झोपलीच आहे. सो आम्ही आलो आहे गणपतीपुळेला आणि रात्रीचं काय शूट केलेलं नाही आहे, कारण तुम्हाला तर माहिती रात्री एवढ्या रात्री काय दाखवणार ना. सो आता आम्ही इकडे आज आपण कंटिन्यू करूया आणि नक्की ब्लॉग बघा. खूप मस्त मस्त ब्लॉग येणार आहेत, खूप मजा येणार आहे. सो मागे हे चहा घेत आहेत. वातावरण खूप भारी आहे. 6:30 झाले तरी पण असं वाटतं की खूप वेळ झाला आहे. आणि आम्ही 1 तासभरच झोपलो. 4:44ला झोपलो आणि 5:44ला उठलो बरोबर. आणि झोप पण झाली तेवढ्या वेळामध्ये. आणि एवढा अंधार होता तो, आता एवढा प्रकाश पण झाला तेवढ्या वेळात. सो आता आपण इथे अप्पे घेतो. 1 प्लेट अप्पे घालणे. आता पुन्हा एकदा अप्पे घेऊया. सो गाईज इथे मस्त आपण आता नाश्ता केला. अप्पे घेतले होते आणि चहा घेतला. चिपळूणच्या म्हणजे चिपळूणमध्ये एंट्री केली आहे आम्ही आत्ता. आणि आत्ता वाजले 7:30. तर आता थोडंसं खाल्लं आणि आता आम्ही पुन्हा गाडीत बसून रत्नागिरीला निघतो. या मॅडम कशा हसतायत. सोन्याची पूर्ण झोप झाली बरं का, पूर्ण झोप. सो गाईज आपल्याला रूम मिळालेली आहे. तिकडे कबड आहे, इकडे असे 3 बेड दिलेले आहे. या मॅडम रेडी झाल्यात, पण बाहेर पाऊस पडतो. इकडे अशी छानशी गॅलरी आहे. कपडे वगैरे टाकायला अशी दोरी बांधून दिलेली आहे. छान. इकडे आरसा, इकडे बेसिन दिले आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे. सो अशी छानशी आपली रूम आहे.